संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावात मारुतीचं मंदिर असतंच, पण असं एक गाव की ज्या गावात मारुतीचं मंदिरच नाही, मारुती नावाचा व्यक्तीही नाही, तसेच मारुती सुझुकीचे चारचाकी वाहनही नाही। येथे मंदिर तर सोडाच, पण मारुती नाव घेणंही तुच्छ मानलं जातं आणि चक्क दैत्याची पूजा केली जाते। असं अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील भगवानगडाच्या पायथ्याशी असलेलं दैत्य नांदूर हे गाव महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात एकमेव गाव असेल की ज्या गावामध्ये मारुतीच नाही, तर गावचं ग्रामदैवत निंबा दैत्य महाराजांची पूजा केली जाते। येथे इतर गावातील मारुती, हनुमान, पवनकुमार नावाचा व्यक्ती आल्यास त्याला त्याच्या नावाने हाक न मारता इतर नावाने हाक मारली जाते। येथे तेलाचा घाणा नाही, कुंभाराचे चाक नाही, तसेच देवाच्या मंदिरापेक्षा उंचीचं घर नाही, अशी वेगळी प्रथा असलेल्या गावात का केली जाते दैत्याची पूजा? का या गावात मारुतीचे एकही मंदिर नाही? यामागील महती काय आहे आज आपण जाणून घेणार आहोत दैत्य नांदूर या गावच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने। आज आपण आलो आहे अशा गावात की ज्या गावामध्ये मारुतीचं मंदिर नाही, त्याचबरोबर मारुती नावाचा व्यक्ती या गावामध्ये नाही, मारुतीची गाडी या गावामध्ये नाही। या ठिकाणी दरवर्षी गुढी पाडव्याला निंबा दैत्य या दैत्याची पूजा केली जाते आणि विशेष करून यात्रा देखील या दिवशी भरली जाते। पाथर्डी तालुक्यातील या ठिकाणी दैत्य नांदूर या गावामध्ये माझ्यासोबत जोशी देवा आहेत। देवा, काय महती या निंबा दैत्य देवाची आहे आणि काय महत्त्व या देवाच्या मंदिराचं आहे? या दंडकारण्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा पाथर्डी तालुक्याच्या पूर्वेला 30 किलोमीटर अंतरावर नांदूर निंबादैत्य हे गाव आहे। रामभक्त, निस्सिम रामभक्त श्री निंबादैत्य महाराजांचं या गावामध्ये वास्तव्य आहे। बहुतांशी जणांना असं वाटेल की बाबा दैत्य म्हणजे काय, परंतु दैत्य कुळामध्ये जरी जन्मला असला, भक्तीच्या जोरावर त्यांनी दैवत्व प्राप्त केलं आणि प्रभू रामचंद्रांना प्रसन्न करून घेतलं। या ठिकाणी जवळच काशी केदारेश्वर म्हणून तीर्थ आहे, त्या ठिकाणी सीतामाईचं लौहांकुश बाल्य अवस्थेत असताना वास्तव्य झालं। त्या वास्तव्यामध्ये त्या ठिकाणी हनुमंतराय त्यांच्या संरक्षणार्थ होते। ते फळे शोधण्यासाठी या नगरीमध्ये आले आणि या श्री निंबादैत्याची आणि हनुमंतरायाची थोडी कुरबुर झाली। त्या कुरबुरीमध्ये निंबादैत्य महाराजांच्या मुखातून राम राम असे शब्द आले। हनुमंत पश्चातापामध्ये पडला आणि मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र प्रगट झाले आणि त्यांनी हनुमंताला सांगितलं, जरी प्रत्येक गावामध्ये तुझं मंदिर असेल, पण त्याला अपवाद या दंडकारण्यामध्ये, या भारतभूमीमध्ये हे गाव असं असेल की या ठिकाणी जे ग्रामदैवतेचा मान हनुमंताला आहे तो श्री निंबादैत्याला राहील, तोही माझा निस्सिम भक्त आहे। त्या कारणास्तव या गावामध्ये फक्त श्री निंबादैत्य महाराजांची पूजा केली जाते। जे ग्रामदैवतेचा जो मान सन्मान आहे तो राम भक्त निंबादैत्य महाराजाला दिला जातो आणि हे देवस्थान शुद्ध शाकाहारी आहे आणि एकदम नवसाला पावणारं आहे। आणि हे जे सगळं आम्ही काही करतो ही कुठलीही अंधश्रद्धा नाही, अतूट अशा श्रद्धेने आम्ही या ठिकाणी करत आहोत। इथली जी पाडव्याची यात्रा आहे, हे नवीन वर्ष आणि आमची यात्रा एकाच दिवशी भरली जाते। इथं आम्ही जरी 30 वर्षापासून गावाच्या बाहेर असणारे कोणताही माणूस असलो, या ठिकाणाहून जरी पळून गेलेला असतो, कुठल्याही कामधंद्याने गेला असला, पण पाडव्याला आल्याशिवाय तो राहतच नाही, तो येणार म्हणजे येणारच। आणि या ठिकाणी अंधश्रद्धा नाही, आमची श्रद्धा आहे। आमचा देव हा आम्हाला पावणारा आहे। आम्हाला जो आम्ही मागणी करणार त्या पद्धतीने आम्हाला हा देव देतोच। आणि बाहेर जर गेलं तर आम्हाला एक अभिमान वाटतो की तुमच्या गावाला दैत्य आहे। हो, आम्ही अभिमानाने सांगतो आमच्या गावाला दैत्य आहे, आमच्या गावाला मारुती नाही, मारुतीचं नावही घेतलं जात नाही, मारुतीचं मुलाचं नाव ठेवलं जात नाही, गाडीही घेतलं जात नाही, मारुतीबद्दल कुठलंही आम्ही पूजाही अर्चाही केली जात नाही। आणि आम्ही बाहेर गावाला जरी असलो तरी आमच्यावर झालेले जे संस्कार आहेत की मारुतीसमोर आमचे हातही जोडले जात नाहीत। परंतु या ठिकाणी जर बाहेर गावचा नवरदेव जरी आला तरी या दैत्याचं दर्शन घेतल्याशिवाय किंवा या आमचं हे ग्रामदैवत आहे त्याच्याशिवाय लग्नही लागत नाही। सर्व आमचं काय असन ते या दैत्याला अर्पण असतं। आम्ही पंढरीच्या पांडुरंगाला जेवढं मानतो त्यापेक्षाही आमच्या दैत्याला मानतो। कशा पद्धतीने यात्रा उत्सव भरवला जातो? नियमितप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आमच्या नांदूर निंबा दैत्य या गावामध्ये सालाबादप्रमाणे यात्रा भरत असते। यात्रेचं स्वरूप जर आम्ही पाहिलं तर आदल्या दिवशी पैठण या ठिकाणी आमच्या गावातले बरेचसे तरुण लोक, मुलं त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी पाणी घेऊन येतात। त्या पाण्याने दैत्याचा अभिषेक करून, जलाभिषेक करून पूजा केली जाते।
सुरुवातीला कावडीची मिरवणूक होते, त्यानंतर शेरणी वाटपचा कार्यक्रम होतो। त्याच दिवशी लोककलेला आवरून असणारे ज्या काही लोककला आहेत, लोकांच्या मनोरंजनासाठी त्या लोककला देखील त्या ठिकाणी ठेवल्या जातात। त्यामध्ये तमाशा असेल, त्यानंतर रात्री देवाचा छबिना देखील निघतो। दुसऱ्या दिवशी गावातील सर्व लोकांसाठी यात्राचा मोठमोठे दुकानं त्या ठिकाणी लागले जातात, यात्रा उत्सव त्या ठिकाणी होतो। आणि त्यानंतर 4 वाजता यात्रेच्या दिवशी मोठा जंगी हंगामा या ठिकाणी असतो। यामध्ये महाराष्ट्रातून वेगवेगळ्या पद्धतीचे मल्ल या ठिकाणी येतात आणि त्यांच्या कुस्त्या देखील त्या ठिकाणी होतात। याचा आनंद केवळ नांदूरच नाही तर नांदूरच्या जवळचे असणारे जे पंचकृषीतील जे गावं आहेत, पाथर्डी तालुक्यातले जे काही गावं आहेत, ते सर्वजण या यात्रेला आवर्जून येतात आणि या ठिकाणी देवाला नतमस्तक होतात। तर या ठिकाणी शेरणीचं वाटप मोठ्या प्रमाणे केलं जातं, हे का केलं जातं आणि याचं काय वैशिष्ट्य आहे? माझे नाव कानिपनाथ वाघ विश्वस्त। या ठिकाणी वर्षभर जे काही लोक नवस करतात देवाला, आणि आमचं ग्रामदैवत असं आहे की सर्वांना पावणारं दैवत आहे। मग वर्षभर जे काही लोकांना अनुभव येतात त्याच्या निमित्ताने सगळे ग्रामस्थ लोक काय करतात, मग पाडव्याच्या दिवशी तो नवसाची फेड करणं म्हणून शेरण्या वाटवतात, कोणी पेढे वाटवतात। एखाद्या माणसाचं दुखत असलं तर त्याच्या भारोभार शेरणी वाटल्या जाते। अशा प्रकारची शेरणीचं महत्त्व आहे। आणि वर्षभर काही कोणाला दुःख लागलं, सुखात दुःखात आमचा देव उभा राहतो। आणि मग लोक काय म्हणतात, हे एवढं देवा माझं काम होऊ दे, मग मी इतकी शेरणी वाटीन, भारोभार शेरणी वाटीन। एखादा आजारी पेशंट असेल, त्याचं दुखत असेल, तो दवाखान्यात असेल, आणि मग त्याला जर समजा गुण आल्यानंतर तो माणूस नवस करतो की मी पाडव्याच्या दिवशी त्याच्या भारोभार शेरणी वाटून। अशा पद्धतीची शेरणीची प्रथा परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे। तर अशा पद्धतीनं जे गाव की ज्या गावामध्ये मारुतीचं मंदिर नसून दैत्याचं मंदिर आहे आणि दैत्याचीच पूजा केली जाते। सोपान भगत, राष्ट्र सह्याद्री, अहिल्यानगर।